बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यात मुस्लिम बांधवांचं निषेध आंदोलन। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मुंब्रा येथील दारुफला मशिदीसमोर मुस्लिम बांधवांनी निषेध आंदोलन केलं। बांगलादेश येथील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेश युनिस सरकारवर दबाव आणावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक समुदाय, विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे। नुकताच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्णदास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटकही करण्यात आली आहे। या घटनेनंतर हिंसा उफाळून आली आहे। कट्टरपंथीयांनी हिंदूंवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होतोय। या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मौलाना अब्दुल वहाब, मौलाना एहसान, मौलाना अय्याज, शाहरुख सय्यद, कादिर मेमन, सहार युनिस शेख यांच्यासह मुंब्रा कोसा येथील मौलवी मुस्लिम बांधवांनी निदर्शनं केली। यावेळी हिंदू बांधवांचं रक्षण करा असे फलक झळकावत आंदोलकांनी बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान जिथे जिथे मानवतेच्या विरोधात कृत्य होतील त्याचा निषेध आम्ही मुंब्रावासीय करणार आहोत, त्यासाठीच आज आम्ही येथे उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं। बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचार होत आहेत। त्यांची मंदिरं, घरं, दुकानंही जाळली जात आहेत। तेथील हिंदू महिलांवरही अमानवीय पद्धतीनं अत्याचार होत आहेत। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं याची दखल घ्यावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरून उचलून आमच्या हिंदू बांधवांचं रक्षण करावं अशी मागणी यावेळी मौलाना अब्दुल वहाब यांनी केली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलाही सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप शिबिराचं आयोजन। ठाण्यातील पाचपाकड येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी सेवा, त्यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, अल्पदरात श्रवणयंत्र वाटप आणि तपासणी, महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी, मधुमेह तपासणी, हाडांचे विकार, मणक्याचे आजार, हृदयरोग, रक्तदाब, ECG, रक्तदान शिबिर तसंच सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक दाखला, जन्माचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, लाईट बिल, घर टॅक्स पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं विधानसभेचे गटनेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या प्रमुख सहकार्यानं वैद्यकीय सेल ठाणे शहर जिल्हा आसद चाऊस यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, ठाणे शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे शहर जिल्हा महिला अध्यक्षा सुजाता घाग, महिला ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, OBC सेलचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ठाणे शहर जिल्ह्याचे सर्व सन्माननीय माजी नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 12 डिसेंबर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आज आम्ही आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे। आमचे आदरणीय डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या ठाण्याचे अध्यक्ष सुहास देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार आरोग्य तपासणी इथे केलेली आहे। हे आरोग्यामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांना कशी मदत मिळेल त्यासाठी आज आम्ही आरोग्याचं आयोजन केलं। त्या ठिकाणी खूप प्रतिसाद आहे, लोकांना चांगलं सुविधा मिळाल्यामुळे खूप गर्दी आहे। ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून जे गरजू लोक आहेत त्यांना बाहेर येण्या जाण्याची धावपळ होऊ नये आणि जागेवर सगळ्या वस्तू भेटाव्या, त्यासाठी मी आरोग्याचे आयोजन केले। असं आहे की माझ्याकडे आरोग्य वैद्यकीय सेल ठाणा अध्यक्ष असल्याबद्दल आम्ही ज्या विभागात जसं क्षेत्रात काम करतो तर आजार एवढे वाढलेले आहेत, या सध्याच्या धावपळीच्या या गोष्टी एवढे आजार वाढलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही आरोग्य शिबिर लावून ठाण्यामध्ये जेवढ्या गरजू लोकांची मदत पूर्ण करता येईल त्यासाठी आम्ही आरोग्यासाठी काम करणार आहोत।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शाळा क्रमांक 44 वर्तकनगर येथे आयोजित करण्यात आला आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन बुधवारी 11 डिसेंबर रोजी करण्यात आले। या प्रदर्शनात ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या एकूण 93 प्राथमिक शाळा, 21 माध्यमिक शाळा, 8 खासगी प्राथमिक आणि 8 खासगी माध्यमिक अशा एकूण 130 शाळांचा सहभाग आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन उपायुक्त सचिन सांगळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शिक्षणाधिकारी कमलकांत मेत्रे, प्रमुख वक्ते प्राध्यापक सलील सावरकर, गट अधिकारी संगीता बामणे आदीही उपस्थित होते। उद्घाटन समारंभानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचं आणि प्रकल्पांचं अवलोकन करून विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं। आपले सगळे जीवन हे विज्ञानावर अवलंबून असून विज्ञानाची भूमिका अतिशय मोलाची आहे। या प्रदर्शनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांना त्यास अधिक रस निर्माण होईल असं प्रतिपादन उपायुक्त सांगळे यांनी केलं। तर आपण विज्ञानाची सृष्टी घेतली असून आता विज्ञानाची दृष्टीही घेण्याची आवश्यकता शिक्षणाधिकारी कमलकांत मेत्रे यांनी व्यक्त केली। चांदीबाई कॉलेज उल्हासनगर येथील प्राध्यापक सलील सावरकर यांनी आपल्या वक्तृत्वातून श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड घालणारा प्रसंग कथन करत विज्ञानाची महती विशद केली। या कार्यक्रमात गेल्या वर्षी विज्ञान मंच उपक्रमाअंतर्गत इस्रो येथे शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थिनींनी अनुभव कथन केले। प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील फापाळे यांनी या विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर केलं। तसंच मान्यवरांच्या हस्ते ते त्या विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आलं। गुरुवार 12 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय। त्यांच्या प्रयोगांचे आणि प्रकल्पांचं परीक्षण परीक्षक करणार आहेत। उत्कृष्ट प्रयोगांना ठाणे महापालिका शिक्षण विभागाकडून बक्षिसं दिली जाणार आहेत। उद्घाटन कार्यक्रमात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केलं। गट क्रमांक 8च्या गटप्रमुख अनघा पालांडे यांनी आभार प्रदर्शन केलं। तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 120चे शिक्षक सुरेश पाटील यांनी केलं। ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत। विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपचे जास्त आमदार विजयी झाल्यानं ठाण्याचं पालकमंत्रीपद भाजपच्या मंत्र्यांकडे द्यावा असं भाजपचा आग्रह आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ठाणे जिल्ह्यावर आपला वरचष्मा ठेवण्यासाठी शिंदे सेनेला आपल्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठेवायचं आहे। विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातून महायुतीला घवघवीत यश मिळालं। त्यातही ठाणे जिल्ह्यात भाजपचे 9 तर शिंदे सेनेचे 6 आमदार आहेत। मागील सरकारमध्ये शिंदे सेनेचे शंभूराज देसाई हे पालकमंत्री होते। यावेळी ठाणे जिल्ह्याचं पालकत्व मिळावं यासाठी भाजपकडून दावा करण्यात आलाय। मागील विधानसभा निवडणुकीतही भाजप शिवसेनेपेक्षा वरचढ ठरली असतानाही शिंदे सेनेनं ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पदरात पाडून घेतलं होतं। यावेळी निवडणुकीत भाजपनं जिल्ह्यात 100% स्ट्राईक रेट ठेवला तर शिंदे सेनेचा 90% राहिला आहे। परंतु काही झालं तरी शिंदे सेना ठाणे जिल्ह्याचं पालकत्व सोडण्याच्या तयारीत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय।
रघुनाथ मोरे हे आपल्या राजकीय वाटचालीतील एक महत्त्वाचे स्तंभ होते. ते अहोरात्र शिवसेनेच्या कार्यासाठी झटत होते. आनंद दिघे यांच्या पश्चात ठाण्यात शिवसेनेला बळकटी देण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा देत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार हे अभ्यासू आणि दांडगा अनुभव असलेले नेते असल्याचं सांगितलं. त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाला मिळत आहे. त्यांना शिवसेना परिवाराच्या वतीनं दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा उत्साह दिसून येतोय. पोकळीत निर्माण झालेली आहे. मी सांगितलं त्याच्यामध्ये खरं म्हणजे असे कार्यकर्ते नेते आनंद दिघे साहेबांसारखे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मोरे साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळालेलं भाग्य आहे. मोरे साहेबांच्या जाण्याने खरं म्हणजे शिवसेनेची मोठी हानी झाली.